असे आनंदाचे अश्रू, गदगद वाणी. म्हणजे पहिल्या 2 ओळीत तर हे सांगितलं की आनंदाश्रूने ज्यांचं वदन म्हणजे मुख स्नान केलं गेलेलं आहे आणि वाणीमध्ये गदगद पण आलेलं आहे, म्हणजे भक्ती दाखवली, भगवंताविषयी भक्ती कशी येते. पण जे कोणी म्हणजे एवढं सगळं असून दे की तुमच्या ठिकाणी दृढ मनाने स्तोत्र मंत्राच्या द्वारे येतात, त्यांना काय होतं सांगितलं? हां, निघून जातात. कोण तर हे अनेक प्रकारचे विषम व्याधीरूपी सर्प. आता इथं फक्त आपल्याला काय सांगायचं आहे की शरीराला वारुळाची उपमा का दिली? शरीररूपी वारुळामधून सर्परूपी रोग, म्हणजे रोगरूपी सर्प ते निघून जातात म्हणून सांगितलं. पण शरीर हे वारुळासारखं आहे आणि ते पण आत्ताचं नाही तर अभ्यासतात म्हटलंय. शरीराचा अभ्यास केव्हापासून आहे? अनादी काळापासून. म्हणजे अनादी काळापासून शरीर प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं आहे. कोणत्या तरी योनीत कुठल्या तरी गतीत जन्म घेतो आणि मग ते शरीररूपी वारुळमध्ये असे सगळे दडलेले रोगरूपी सर्प आहे. आता पहिल्यांदा वारुळ कसं असतं हे पाहायचं. कसं असतं वारुळ? छिद्र असतं की नाही? वारुळाला छिद्र आहे तरी सुद्धा ते चिवट आहे. ते बाहेरून दिसते ठिसूळ, पण ते खूप काय आहे, कणखर असं बंद केलेलं आहे. मग ते मातीचे कण एवढे एकमेकांना चिकटलेले आहेत की सहजासहजी ते वारुळ कोणी पाळू शकत. तसं वारुळाची उपमा देण्याचं कारण प्रत्येक रोमारोमामध्ये रोग आहेत हे दाखवायचे. जसं त्याला छिद्र आहेत वारुळाला, तर तसं शरीर हे काय आहे की रोगाचं घर आहे. आणि ते पण कसं आहे तर अतिशय चिवट आहे, कणखर बनलेलं आहे. कारण अभ्यास तर झालाय मोहाने शरीराविषयी. माझं शरीर म्हणून हा मोह अनादी काळापासून केलेला आहे आणि त्यामध्ये अभ्यास म्हणजे परिचित आहे. एवढा अभ्यास झालाय की डोळे झाकून शरीराचा संबंध कसा असतो हे त्याला कळलेलं आहे की शरीरातच माझं सर्वस्व आहे. अशा रीतीने स्वप्नात आलं तरी शरीराचंच. कुठं उठता बसता खाता पिता सगळ्या ठिकाणी शरीर, म्हणजे शरीराचा मोह एवढा झालेला आहे. पण त्याला एक फक्त काय सांगितलं? निष्काशनते. ते सगळे रोग, विविध प्रकारचे रोग काय सांगितलं होतं त्यावेळेस? विषम रोग कोणते आहेत? जन्मजरा मरण तर आहेच, पण काय सांगितलं? विभावांची परिणती जी होते तो भाव रोग आहे. आणि तो विषम काय तर एकसारखे परिणाम नाही राहिलेले. जे आपल्याला काल आवडलं म्हणजे प्रेम केलं त्याच्याविषयी, तर आज त्याच्याविषयी द्वेष होतो. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? विषम. म्हणजे हे भावरोग आपल्याला विषम म्हणजे एकसारखे नाही, त्याला म्हटलं विषम. जसं त्या भूमीला आपण म्हणतो ना, उंच सखल असल्यानंतर खाचखळगी असल्यावर त्याला विषम भूमी म्हणतो. मग तसं या ठिकाणी हे शरीर आणि शरीरामध्ये असलेले रोग आणि त्याच्याविषयीचं भावरोग हे सगळे विषम आहे. आणि ते विषम म्हणजे एकसारखं नाही. या भवात जो रोग झाला तोच मागच्या भवात होता असं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने उदयाला येतो. मग एका वेळेस किती उदयाला येऊ शकतात? सांगतात की सुईच्या टोका एवढं शरीराच्या एका भागात सुईच्या टोका एवढं 96,000 रोग असतात असं सांगतात. मग
आपल्याला 1-2 रोग झाले तर किती घाबरतो. काय म्हणतो, आम्हाला शुगर पण आहे, BP पण आहे, त्यानंतर काय म्हणतो हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, अजून काय म्हणतो कॅन्सर झाला. कॅन्सर झाला, तर आता कसं जगायचं. म्हणजे कुठं तो गळाटून जातो शरीराच्या मोहाने. आणि म्हणून त्या ठिकाणी जो कोणी अशा रीतीने त्यामध्ये सुद्धा दृढता ठेवतो. म्हणून दृढ मना काय घेतलं त्या श्लोकामध्ये, जे दृढ मन होऊन तुमच्याकडे भक्तीने येतात, स्तोत्र मंत्र वगैरे म्हणत त्याच्याद्वारे ते तुमचं सेवन करतात, भक्ती करतात. मग दृढ मन याचा अर्थ काय घ्यायचा, भगवान शरीरापासून आत्मा भिन्न आहे हे तुम्ही प्रॅक्टिकल दाखवलं. तसंच आता आम्ही सुद्धा तशाच प्रकाराने स्वतःलाही जाणतो. म्हणजे वास्तविक रूपाने प्रयोग समोर दिसल्यानंतर आपल्या जीवनात तो प्रयोग येणार नाही का, करण्याचे भाव होतातच. म्हणजे आपल्याला फक्त काय वाटतं की हे जमेल की नाही, पण समोर प्रयोग दिसल्यानंतर त्याची गॅरंटी येते. साक्षात भगवान असे शरीरापासून भिन्न झालेले, सिद्धावस्थेला पोचलेले, हे सगळं दिसलंय. मग आमचं मन इतकं दृढ झालंय तुमची भक्ती करताना की तुम्ही संसारातून कसे पार झाला, तर पुरुषार्थ करून स्वतःला जाणून तसंच मी सुद्धा होऊ शकतो. म्हणून मला तर शरीराचा मोह, भावरोग वगैरे काही राहिलं नाही. आजचा श्लोक, कालच्या श्लोकात काय सांगितलं होतं, अनंत चतुष्टय सांगितलं. आणि अनंत चतुष्टय काय आहे, तर या ठिकाणी सांगितलं की तो जीवाचा स्वभाव आहे. म्हणजे अनंत सुख तर प्रत्येकाला पाहिजे, ज्ञान तर चालूच आहे. आणि वीर्य जे आहे ते आपलं वीर्य कुठं खर्ची होत आहे, वीर्य म्हणजे शक्ती, ते विभावात खर्ची होत आहे. आणि ज्ञान सुद्धा कुठं जाते, तर नेयात भटकत आहे. आणि सुख प्राप्त करायची तर इच्छा आहे, पण ते सुख नसून दुःखच मिळतंय. म्हणून अनंत चतुष्टय आपलं स्वरूप जर जाणलं तर प्रत्येक समय आम्ही कसं जगू शकतो, अगदी अतिंद्रिय आनंदामध्ये हे समजलं. म्हणून तुमची जे कोणी अशी स्तुती करतात की जे समय नियमात आदरेनं, त्याचा अर्थ काय सांगितला होता, समयाचा नियम, समय म्हणजे काळ, वेळ, आणि त्याचा नियम म्हणजे म्हणजे आता आपल्याला ह्याच्यातून हे सांगितलं की ज्या त्या वेळेत जे ते कार्य झालं पाहिजे हे दाखवून दिलं, समय नियम. कारण भगवंतांची दिव्यध्वनी देखील 4 वेळा फिरते. आता समजा मुनींची चर्येची वेळ आहे, कोणती जी ठरलेली चर्येची वेळ 10 वाजता, सकाळी 10 वाजता जर चर्येची वेळ आहे आणि त्या वेळेत जर दिव्यध्वनी फिरू लागली तर मुनींना आहार घेता येणार नाही. म्हणजे बरोबर कुठल्या वेळेला कोणतं कार्य करायचं श्रावकांनाही मिळालं पाहिजे, मुनींनाही मिळालं पाहिजे, आणि सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. अशा पद्धतीने पाहूनच हे 4 दिव्यध्वनीचे जे वेळा आहेत ते ठरलेल्या वेळेतच दिव्यध्वनी खेळते. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्याला नियम घालून दिला ह्या वेळेत हे. मग आपण सुद्धा 4 वेळा स्वाध्याय करतो की नाही, 4 वेळा स्वाध्याय करतो का, 1 वेळा करता का विचारावं. तर पौराणिक सकाळचा स्वाध्याय करताना काय म्हणायचं, पौराणिक म्हणजे सकाळी किंवा सूर्योदय झाल्यानंतर 48 मिनिटानंतरचा जो काळ आहे तो स्वाध्यायाचा पौराणिक आहे. मग तो पौराणिक म्हणजेच अथ पौराणिक स्वाध्याय प्रतिष्ठापन क्रियायाम पूर्वाचार्य क्रमेण
सकल कर्मक्षार्थम भावपूजा वंदनास्तव समेतम श्रीमद श्रुतभक्ती कायसगम करून. म्हणजे जिनवानीचा आदर आणि आपल्याला तशा प्रकारचं वळण संस्कार आणि मग तशाच प्रकारची कोणती परत भक्ती म्हणजे ती अंजलिका म्हणून दुसरी भक्ती म्हणायची. आणखी कोणती येणार? आचार्य भक्ती. अशाच पद्धतीने आचार्य भक्ती म्हणून मग स्वाध्यायाला सुरू केलं. आपण 9 वेळा नमकार मंत्र म्हणून स्वाध्यायाला सुरू केलं आणि काही एकदम अचानक काहीतरी घडलं तर 9 वेळा नमकार मंत्र म्हणून उठतो आणि पळतो. पण ह्या भक्तीने काय केलं? आपल्याला मर्यादा घालून दिली. ह्या भक्ती म्हणून बसलाय, प्रतिष्ठापना केली आहे आणि काही जरी अचानक घडलं तरी श्रुतभक्ती निष्ठापना करताना एकच भक्ती आहे, श्रुतभक्ती. ती म्हटल्याशिवाय म्हणजे तिची अंजलिका म्हणून मग उठायचे. तोपर्यंत आपलं मन शांत झालेलं असतं. म्हणजे तेवढा वेळ मध्ये गेला तर आपल्याला आता काय असं काय आम्हाला उठवतात, आम्हाला असं का त्रास देतात वगैरे हे जे विचार आहेत ते सगळे आपोआप संपतात. त्या भक्तीचा हा फायदा आहे. म्हणून समय नियम आदरेनं भगवंतांनी जो समय दाखवलेला आहे, संधिकाळ दाखवलेला आहे, त्या संधिकाळात ध्यान करायचं हे दाखवून दिलं. संधिकाळ म्हणजे कोणता? आता सांगितलं ना, पौराणिक, त्यानंतर दुसरा अपराणिक. अपराणिक स्वाध्याय हा आता आपला अपराणिक स्वाध्याय चाललाय आणि नंतरचा प्रादोषिक म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर 48 मिनिटानंतरचा वेळ आहे तो प्रादोषिक स्वाध्यायाचा आहे. आणि चौथा आहे तो वैरात्रिक. वैरात्रिक कशाला म्हणायचं? म्हणजे पहाटेची वेळ येणार आणि त्यामध्ये म्हणजे दुपारच्या 12 नंतर 48 मिनिट झाल्यानंतरची जी वेळ आहे ती सूर्योदय होण्याच्या पूर्वीच्या 48 मिनिटाच्या आत हे आपलं स्वाध्यायाचा काळ संपला पाहिजे. म्हणजे रात्रभर स्वाध्याय करायचं. ते करू शकतात, खूप जण करतात, तसं स्वाध्याय करतात, ध्यान करतात. मग अशा रीतीने आपला वेळ कशात गेला जास्त आपण निद्रेला झिंकलं. मग त्याच्यातून सांगितलं की ह्या समयाच्या म्हणजे वेळेच्या नियमाला आदर करून स्थगिती जे तुमची स्तवन करतात, भक्ती करतात ते श्रेय मार्गाला प्राप्त होतात हे सांगितलं. आणि पंचकल्याणिकाला प्राप्त होतात. म्हणजेच त्यांचं पंचकल्याणिक स्वतःचं पण होतं जे भक्ती करतात त्यांचं. आणि काय सांगितलं होतं काल? पंचकल्याणिक म्हणजे पंचम पारिणामिक भावाचा आश्रय करून स्वतःला जाणलं तर तो काय होतो? कल्याणाला. म्हणजेच त्याचं सोनं होतं. सोनं होतं म्हणजे तो तेजस्वी होतो, परमशांतीला प्राप्त होतो हे सांगितलं. आता हा श्लोक आहे पहा पुढचा 25 नंबर. भक्ती प्रभ महेंद्र पूजित पद त्वत्कीर्तनेन क्षमाहं. भक्ती प्रभ महेंद्र पूजित पद त्वत्कीर्तनेन क्षमा. सूक्ष्मज्ञानदृशोऽपि संयमभृतः केहन्त मन्दावयम्. सूक्ष्मज्ञानदृशोऽपि संयमभृतः केहन्त मन्दावयम्. अस्माभिस्तवनच्छलेन तु परस्त्वय्यादरस्तन्यते. अस्माभिस्तवनच्छलेन तु परस्त्वय्यादरस्तन्यते. स्वात्मादीनसुखैषिणां सखलु न कल्याणकल्पद्रुमः. स्वात्मादीनसुखैषिणां सखलु न कल्याणकल्पद्रुमः. भक्ति प्रभ महेंद्र पूजित पद त्वत्कीर्तनेन क्षमा. सूक्ष्मज्ञानदृशोऽपि संयमभृतः केहन्त मन्दावयम्.
म्हणजे आम्हाला आणि न म्हणजे नकार, निषेध होतो, असं फरक आहे का? आता काय पाहिजे पहा अर्थ. भक्ती प्रभ महेंद्र पूजित पद. भक्तीने प्रभ म्हणजे नम्र झालेले जे महेंद्र, महान इंद्र वगैरे त्यांनी काय केले? पूजित पद, ज्यांचे पद पूजलेले आहेत, पाय पूजलेले आहेत. भक्तीने नम्र झालेल्या इंद्रांनी ज्यांचे पाय पूजलेले आहेत अशा देवा, म्हणजे काय केलंय तर संबोधन, महिमा दाखवली भगवंतांची की इंद्र येऊन कसे झुकतात चरणावर. म्हणजे महिमा इंद्राची आहे की भगवंतांची आहे? कारण हे सगळं जडवैभव आमचं समर्पित, ते काही उपयोगाचं नाही. आम्हाला तुमचं वैभव जे आहे ते आम्हाला आता भावलंय असं दाखवण्यासाठी काय झालंय? ते नम्र झालेले भक्तीने. सूक्ष्म ज्ञान दृश्य अपि त्वत्कीर्तने, म्हणजे तुमचं कीर्तन करण्यामध्ये, म्हणजेच स्तवन विषय वगैरे मध्ये सूक्ष्म ज्ञान दृश्य संयमवृत्त अपि, जे सूक्ष्म ज्ञानी आहेत आणखी जे संयमाचे धारक आहेत असे गणधर देखील न क्षमा हा समर्थ नाही. काय करायला? तुमची भक्ती करायला, तुमची स्तुती भक्ती करायला ते ज्ञानी पण समर्थ नाहीत आणि संयमी पण समर्थ नाही. हंतमयम मंदा वयम के, हंत म्हणजे खेदाची गोष्ट आहे. आम्ही तर किती मंदबुद्धीचे, आमच्याजवळ काय आहे, मग आमचा कुठं पार लागावा असं म्हटल्यासारखं आहे. म्हणजे आम्हासारख्या अशा मंदबुद्धीवाल्यांची काय कथा आहे? अस्माभिः तु, आम्ही तर काय करतो, आमच्याद्वारे स्तवनच्छलेन, स्तुतीचं निमित्त घेऊन, त्वयि परः आदरः तन्यते, म्हणजे फक्त आमिष एवढं तुमची स्तुती करायचं, पण तुमच्या जवळ त्या निमित्तात यायला मिळतं, म्हणजे तेवढे तरी आमचे कुशल परिणाम होतात. म्हणून त्वयि परः आदरः तन्यते, तुमच्या ठिकाणी अतिशय विनयबुद्धी धारण कर. भले आमची स्तुती चांगली असेल नसेल त्याचा विचार नाही, पण ते आम्हाला एक संधी मिळाली तुमची स्तुती करायला, आणि मग आम्ही विनयाने येऊन ते तिथं तशा प्रकारची बुद्धी धारण करतो. स्वात्माधीन सुखैषिणाम न, मग तो विनयच काय होतो आम्हाला? स्वतःच्या आत्म्याचं जे सुख आहे त्या सुखाची ऐशिना म्हणजे इच्छा करणाऱ्या आम्हाला, खलू म्हणजे खरोखर, कल्याण कल्पद्रुमः, कल्याणदायक कल्पवृक्षच झालात. म्हणजे आम्ही तशी झपाटून निघालो पाहिजे, तशी आम्हाला इच्छा व्हायला पाहिजे की भगवंतांना सोडून कुठेही जाणार नाही. म्हणून आपण काय म्हणतो, दर्शन करून बाहेर पडताना भूयात पुनर्दर्शनम, भगवान तुमचे दर्शन भूयात म्हणजे वारंवार हो. किती वेळा करतो? एकदा दर्शन करतो, परंतु असे सांगितले की मी तुमच्या जवळच 24 तास आहे. मग कसा? तर आपल्या हृदयात भगवंतांना ठेवले व्यवहार नाही आहे आणि निश्चयने स्वतःचा कारण परमात्मा जाणीवेत घेतला. म्हणून इथं सांगितलं ना की भक्ती भक्तीने म्हणजे आपल्या आत्मानुभूतीने स्वतःच्या स्वरूपाला जाणल्याने, प्रभ म्हणजे आपल्या स्वरूपातच झुकलेला आहे असा महान इंद्र म्हणजे आपला कारण परमात्मा मुख्य स्वरूप, आणि त्याचं पद म्हणजे काय आहे? स्वरूप जे आहे, कारण पद ज्ञान स्वरूप आहे आणि ते पूजित आहे म्हणजे ते उत्कृष्ट आहे. स्वतःच्या स्वरूपामध्ये राहून जर आत्मानुभूती घेतली तर ते पूजित झालं, म्हणजे उत्कृष्ट पवित्रतेला प्राप्त झालेला आमचा कारण परमात्मा. मग त्याला त्वत्कीर्तने, आपल्या कारण परमात्म्यामध्ये तत्व तर राहिले बरं का श्लोकामध्ये, त्वत अर्धत पाहिजे पुढे. त्वत्कीर्तने म्हणजे तुमचं स्तवन करण्यामध्ये समर्थ कोण नाही, म्हणजे आपला आत्मा अनुभवण्यामध्ये कोण समर्थ नाही.
किती जरी सूक्ष्म ज्ञानवाला असेल कोणी बाहेर, म्हणजे जे ज्ञानी खूप आहेत किंवा जे कोणी संयमाचे धारक आहेत, ते सुद्धा माझ्या आत्म्याचं स्तवन करू शकत नाही, समर्थ नाही. म्हणजे माझ्या आत्म्याची अनुभूती घेऊ शकत नाही. आपल्या आत्म्याची अनुभूती कोण घेणार? आपण स्वतः घेणार. म्हणून बाकीचे कोणी समर्थ नाही. की हंत मंदावयम, मग त्या ठिकाणी कसं लावायचं अध्यात्म? आमच्यासारखी, म्हणजे आमची जी आत्तापर्यंतची जी पर्याय अशीच मिथ्यात्व वगैरेची झाली, विभावांची झाली, तर ती मंद म्हणजे जडाकडे झुकली. आणि जडात झुकल्यावर हंत, खेदाची गोष्ट आहे, त्या पर्यायाला कसं समजणार की हा आपला कारण परमात्मा उत्कृष्ट आहे. तू जडात काय झुकलाय, त्याला काय आपलं मानतोय, त्या जडाला आपलं स्वरूप मानून काय करतोय, संपूर्ण आपलं कार्य विसरून जातोस. जे सुख आहे, जिथून जे मिळवायचं आहे, तर ते न मिळवता बाहेर शोधतोय. म्हणून मंदबुद्धीचा झाला. मी आजपर्यंत अनादी काळापासून भटकलो जडामध्ये आणि जडच झाली माझी बुद्धी. तर आता म्हणजे तिथं तर त्याचं काय ठिकाणा, पण आता मी स्वतःला जाणलेलं आहे. म्हणजे माझा आत्माच मी स्वतःला जाणण्यामध्ये समर्थ आहे. म्हणून अस्माभी, आमच्याकडून म्हणजेच माझ्याकडून, स्तवनच्छलेन म्हणजे आत्मानुभूती घेण्याच्या अपेक्षेने, परह त्वया आदरह तन्यते, म्हणजे विस्तृत काय होतो, खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याचाच बहुमान येतो. कारण का तर आत्म्याला सोडून दुसरं कोणी शरण नाही हे समजलं. म्हणून काय सांगितलं की वास्तविक रूपाने की जो कोणी स्वतःच्या आत्म्याच्या अधीन राहून सुखाची इच्छा करणार आहे, म्हणजेच माझा आत्मा आता अनुभवात आल्यापासून बाहेर इंद्रिय सुखाची इच्छाच राहिली नाही. इंद्रिय सुख हे कसं जड आहे समजलं, ते दुःखच आहे समजलं. म्हणून जी आमची इच्छा आहे तर तेच काय आहे, खरोखर तोच विनय म्हणजे विशेष रूपाने आपल्या स्वरूपात घेऊन जाणं. जी बाहेर जाणारी पर्याय त्याला स्वरूपात घेऊन जातो. मग त्याला काय मिळतं, कल्याण कल्पद्रुम, म्हणजे कल्याणाचं जणू काय ते कल्पद्रुमच आहे, कल्पवृक्षच आहे. कारण कल्पवृक्ष कधी नष्ट होत नाही आणि कधी सुद्धा काही देत नाही, असं होतच नाही. तसं आपला आत्मा कधीच नष्ट होत नाही. म्हणून त्याला म्हटलं कल्याण कल्पद्रुम, कल्पवृक्षासारखा आत्मा असताना बाहेर काही याचना करण्याचं राहिलं नाही. पुढचं थोडंसंच आहे. वादिराज मनुष्याब्दिक लोको, वादिराज मनुष्याब्दिक लोको, वादिराज मनु काव्यकृतस्ते, वादिराज मनु काव्य सहायकम्. वादिराजम अनु म्हणजे अनुसरून. वादिराज मुनींनाच जो कोणी अनुसरून काय करतो, शाब्दिक लोक म्हणजे शब्दशास्त्राची रचना सुद्धा वादिराज मुनींना अनुसरूनच केली जाते. एवढे ते साहित्यामध्ये प्रकल्प आहेत. वादिराजम अनुतार्किक सिंह, तार्किक झाले तिथं तार्किक पाहिजे. तर तार्किक म्हणजे तर्कशास्त्रात ते सिंहाप्रमाणे श्रेष्ठ आहेत, त्यांचंच अनुकरण ह्या न्यायविषय वगैरे किंवा आगम न्याय तर्क जे काय आहे त्यामध्ये ते अतिशय सिंहाप्रमाणे पराक्रमी आहेत, त्यांचंच अनुसरण अन्य मुनी देखील करतात. वादिराज म्हणून काव्यकृत असते, काव्य करणारे सुद्धा त्यांचंच वादिराजांचंच काय करतात, अनुसरण करतात. आणि भव्य लोकांना तेच सहाय्य आहेत, म्हणून वादिराजांचंच अनुसरण करून आपली भवितव्यता प्रगट करतात. काय समज याच्यात? वादिराज मुनींनी ही जी रचना केलेली आहे एकी भाव स्तोत्राची, मग त्याच्यामध्ये सांगितलं की जे काही त्यांनी छंद, काव्य, अलंकार वगैरे ह्याने सहित जो भाव ओतलेला आहे तिच्यामध्ये, त्या सगळ्यामध्ये एक तार्किक सिंह म्हणून जे घेतलेले शब्द, ते तार्किक सिंह म्हणजे काय आहे तर तर्काच्या कसोटीवर घासून एवढं तत्व स्वीकारलेलं आहे की त्यामध्ये आता
किंचित मात्रही डगमगणार नाही. मोक्षाला जाईपर्यंत कसे ते स्वतःमध्ये राहून ही साधना करून काय करणार, मोक्षाला जाणार. अशा प्रकाराने हे वादिराज मुनींचं दाखवलं. तर वादिराजचा अर्थ काय होतो? ज्यांच्या वचनामध्ये शक्ती असते. म्हणजे अशा प्रकाराने ते जे काही बोलतील तेच खरं होणार आहे. मग ते बोलणार म्हणजे शास्त्राला अनुसरूनच असणार आहे, आगमाला अनुसरून असणार. म्हणून वादामध्ये जे राजाप्रमाणे आहे त्यांना वादिराज हे म्हटलं. पण आपल्या स्वतःमध्ये सुद्धा ते कसं लावणार, अध्यात्म दृष्टीने. तर वाद आपल्याला शब्दामध्ये करायचं नाही. आजपर्यंत आपण स्वतःच्या स्वरूपात विभावांनी वाद करून काय केलं, विसंवाद केला. आणि त्या विसंवादाचं निराकरण करण्यासाठी जणू काय तार्किक सिंहाप्रमाणे आपला सुद्धा आत्मा इथे उपयोगी पडतो. असं झालं तर असं होईल. तर्क कशाला म्हटलं जातं? व्याप्तीला तर्क म्हणतो. आणि व्याप्ती कशी असते? त्रिकाली असते. मग त्रिकालवरती व्याप्ती ही कधी सुद्धा म्हणजे कसल्याही प्रकाराने ती व्याप्ती बदलत नाही. मग जिथं ज्ञान आहे तिथंच जीव आहे, आणि जिथं जीव आहे तिथंच ज्ञान आहे. मग हे जर आपल्याला समजलं तर बाहेरच्या अचेतन वस्तूमधून ज्ञानाची प्राप्ती करण्याची इच्छा होणार नाही, किंवा सुखाची प्राप्ती करण्यासाठी धडपड करणार नाही. भक्तीने नम्र झालेल्या इंद्रांनी पूजले आहेत पाय ज्याचे, अशा परमेश्वरा तुझ्या स्तवनाविषयी सूक्ष्मज्ञानी व संयमधारी असे गणधर देखील समर्थ नाहीत. मग अरे रे, आम्हा जडांची काय कथा? आम्ही तर स्तवनाच्या निमित्ताने तुझ्या ठाई अतिविनयबुद्धी धारण करीतो. तो विनयच स्वात्मसुख इच्छिणाऱ्या आम्हास निश्चयाने कल्याणदायक कल्पवृक्ष होय. भक्तीने नम्र झालेले इंद्र तुझ्या चरणकमलाची पूजा करतात. अतिशय ज्ञानी आणि महासंयमी गणधर देखील तुझी स्तुती करण्यास समर्थ नाहीत. तर मग हे परमेश्वरा, मंदबुद्धी जड अशा आमची काय कथा? आम्ही स्तवन निमित्ताने जो तुझा अतिविनय करतो, तो विनयच स्वात्मसुखाची इच्छा ठेवणाऱ्या आम्हाला कल्याणदायक असा कल्पवृक्षच होय. तात्पर्य, स्तुतीनिमित्ताने आम्ही जो विनय करतो तो आम्हाला कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित फल देणारा आहे. भक्ती प्रव महेंद्र पूजित पद कीर्तनेन क्षमा सूक्ष्म ज्ञान दृशोऽपि संयमकृत तेनन्द मन्दा वयम् अस्माभिस्तवनच्छलेन तु परस्त्वय्यादरस्यन्यते स्वात्मादीन सुखैषिणा सबरुन कल्याणकल्पद्रुम वादिराजमनुष्यादिकलोको वादिराजमनुतार्किकसिंह वादिराजमनुकाव्यकृतस्ते वादिराजमनुभव्यसहाय. शब्दशास्त्र जाणणारे लोक वादिराजास अनुसरून आहेत, म्हणजेच त्यांचे अनुकरण करीतात. तर्कशास्त्रात श्रेष्ठ असेही पुरुष वादिराजास अनुसरून आहेत. काव्य करणारे ते कवी लोक वादिराजास अनुसरून आहेत, आणि भव्य जीवावर उपकार करणारे वादिराजास अनुसरून आहेत. भावार्थ, शब्दशास्त्र जाणणारे म्हणजेच वैयाकरण लोक, तर्कशास्त्र जाणणारे तार्किक लोक, काव्यशास्त्र जाणणारे कवी लोक आणि भव्य जीवावर उपकार करणारे लोक वादिराजाला अनुसरून अर्थात वादिराजांच्या मागे आहेत. यावरून
वादिराजांचा महिमा प्रकट होतो. शेवटचा श्लोक त्यांनी नाही लिहिलेला, त्यांनी नसणार लिहिला. जे लिहिलं बघताय ते कसं त्यांच्याविषयीचा बहुमत आहे. इस श्लोक में आचार्य वादिराज की आत्म प्रशंसा है. विदित होता है कि यह श्लोक आचार्य की विद्वत्ता पर मुग्ध होकर उनके भक्त ने रचकर स्तोत्र के नीचे लिख दिया है और वह बाद में मूल रूप में होकर स्तोत्र में शामिल कर लिया गया है.